रोटेशनल डायनॅमिक्स. आज आपण या चॅप्टरमधला शेवटचा टॉपिक म्हणजे लिनियर ॲसलरेशन अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइंड प्लेन. म्हणजे एखादी बॉडी असेल, त्याला कुठलाही शेप असेल, ते एका उंचीवरून जर आपण सोडून दिली तर ती सरळ खाली येणार आहे. परंतु आपण जर त्याला इन्क्लाइन करण्यासाठी, म्हणजे जसं आपण उंचीवर भिंतीवर चढता येत नाही, मग आपण शिडी लावतो, शिडीहून चढत जातो आणि शिडीहून उतरत येतो. त्याच कन्सेप्ट आहे की आपण जर असं शिडी टाईप असे उतरण किंवा गार्डनमध्ये आपण घसरगुंडी पाहतो की थोडी अशी तिरकी असते आणि तो विद्यार्थी किंवा ते लहान बाळ त्या घसरगुंडीवरून घसरत खाली येतात. पण घसरत नाही तर आपल्याला अपेक्षा काय, रोल करत आलं पाहिजे, त्या फिरत फिरत खाली आलं पाहिजे. अशा प्रकारचं इन्क्लाइन प्लेन असलं पाहिजे ते. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस ती वस्तू त्या इन्क्लाइन सरफेसवरून रोलिंग करत ज्यावेळेस खाली येते, त्यावेळेस त्या वस्तूंचा स्पीड किती असतो आणि त्या वस्तूचं लिनियर ॲसलरेशन किती असतं ते आपल्याला काढायचं. समजा आपण असं म्हणूया, दिस इज द ग्राउंड लेवल, दिस इज द ग्राउंड लेवल अँड दिस इज अँड इन्क्लाइन्ड सरफेस. आपण असं सीडी म्हणूया. अँड दिस इन्क्लाइन्ड सरफेस at height suppose h from this ground level, and object, suppose this is the rigid object or rigid body placed at height h or at top position of this inclined surface. And when this body roll down, रोल करत करत अशी कुठे येणार आहे, या सरफेसला येणार आहे. सपोज दिस इज द नेक्स्ट पोजिशन ऑफ दिस बॉडी and make an angle of inclination, suppose theta, and the distance between these two positions is, say, yes, is the distance between these two positions of the rigid body. Consider a rigid body of mass m is placed at height, suppose this is position A or this is position at position A, and when this body purely roll down and come to position B position on the surface of Earth. B position ground वर आहे, A position एका ठराविक उंचीवर आहे, H एवढ्या उंचीवर. Then the distance between these two position is S. त्या दोन पोझिशन मधलं अंतर S आहे. म्हणजे या ठिकाणी ही वस्तू आपण सोडली तर ते रोल करत करत ह्या वृत्तापर्यंत येणार आहे. एस एवढे अंतर कापणार आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा असेल, इथून हाईट त्याची एच असणार आहे. तर त्या बॉडीचा स्पीड किती असणार आहे, त्याची वेलॉसिटी किती असणार आहे आणि ते बॉडी किती ॲसलरेशन प्राप्त करणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. नाउ when object rolling down, ज्यावेळेस ऑब्जेक्ट ए पोझिशन पासून बी पोझिशन कडे येईल, then the object gain its potential energy, or in another word the potential energy converted into kinetic energy. ज्यावेळेस ऑब्जेक्ट, आता ह्या ठिकाणची अवस्था काय आहे, ह्या ठिकाणी पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी आहे. हायेस्ट पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी तर जवळपास 0 आहे. आणि ह्या पोझिशनला
हा जो पार्टिकल आहे याला पोटेन्शियल एनर्जी त्याची कमी झालेली आहे आणि इथं कायनेटिक एनर्जी जास्त आहे. एक्झॅक्टली या ठिकाणी त्याची कायनेटिक एनर्जी आहे, त्याला पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे, परंतु ह्या ठिकाणी ए या ठिकाणी त्याला मॅक्झिमम, ज्यावेळेस तो ए पासून बी पर्यंत त्याला प्रवास होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, ती पोटेन्शियल एनर्जी कमी होणार आहे आणि कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की when the object rolling down, its potential energy is converted into kinetic energy, and we calculate the total energy or total kinetic energy of rolling motion. याच्या अगोदरच्या एका टॉपिक मध्ये आपण ते घेतलेलं आहे पहा की त्या एनर्जीला आपण ई असं म्हटलंय आणि इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. च्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रूव्ह केलंय की रोलिंग मोशन मध्ये एनर्जी किती असते. दिस इज द एनर्जी इन रोलिंग मोशन, 1/2 mv स्क्वेअर प्लस 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, and total energy at point, suppose A, total energy of object at point A किती असणार आहे, suppose E is equal to potential energy plus kinetic energy. मग या ठिकाणी मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, mgh प्लस 0 त्याची कायनेटिक एनर्जी असते ॲट पॉइंट ए. मास m means mass, g means acceleration due to gravity, h means height. If we compare these two equations, we get mgh is equal to 1/2 mv square into bracket 1 plus k square upon r square. m cancel, दोन इकडे आले आपण, 2gh is equal to v square into bracket 1 plus k square upon r square, or v square is equal to 2gh divided by 1 plus k square upon r square. And finally v is equal to, that is speed of that object when rolling down from point A to B, is v is equal to under root 2gh divided by 1 plus k square upon r square. This is the required expression of speed. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर असा उंचीवरून घसरत खाली येत असेल, रोलवर खाली येत असेल, तर त्याची व्हेलॉसिटी असते v is equal to under root 2gh divided by 1 plus k square upon r square, where 2 constant g acceleration due to gravity, h म्हणजे तो ग्राउंड पासून किती उंचीवर आहे, 1 constant k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आणि r म्हणजे त्या जी बॉडी रोल होणार आहे त्याची रेडियस असणार आहे r. दिस इज द रेडियस. हे आपण पहिलं उत्तर काढलं, स्पीड. नाउ वी डिटरमाइन द लिनियर एक्सेलरेशन. When the body is start from point A, its initial velocity u is equal to 0 and final velocity is v. ज्यावेळेस बॉडी या ठिकाणी असणार आहे, ती सुरुवात नाही केली घसरायला खाली येण्याला, तर त्याची सुरुवातीची वेलॉसिटी 0 असणार आहे, नंतर त्याला वेलॉसिटी प्राप्त होणार आहे. म्हणजे when body starting from rolling, its velocity changes 0 to v. म्हणजे त्याची सुरुवातीची वेलॉसिटी 0 असेल, नंतरची वेलॉसिटी v असेल, and let a
is the linear acceleration of this body. Now, using third kinematical equation, v square is equal to u square plus 2as. आपण खाल्ल्या वर्गात पाहिलेले आहे. This is the third kinematical equation. V square is equal to u square plus 2as, where u v final velocity, u initial velocity, 2 constant, a acceleration, and s is the displacement. Therefore, but u is equal to 0. This gives v square is equal to 2as. आपल्याला किंमत काढायची acceleration. Therefore, a is equal to v square upon 2s. S means this is the distance between A position and B position. आपण जर विचार केला तर हा राइट अँगल ट्रायंगल आहे. A B समजा नाव दिलं C. A B C हा राइट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये आपण sin थीटा जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला h ची किंमत मिळणार आहे. फ्रॉम this figure or that triangular shape, we calculate the values of s is equal to h upon sin theta, because sin theta is equal to s upon h. Hence we calculate value of s is equal to h upon sin theta using these two values, that is values of v and values of s. The values of v square is nothing but 2gh divided by 1 plus k square upon r square. This is the value of v square into 2 into s. Values of s is h upon sin theta. Therefore, a is equal to 2 cancel, h cancel, sin theta वरती जाईल. a is equal to g sin theta divided by 1 plus k square upon r square. a is equal to g sin theta divided by 1 plus k square upon r square. This is the linear acceleration in rolling motion, where g means acceleration due to gravity, theta means angle of inclination, k again radius of gyration, r means radius of circular orbit of that body that revolve. जी फिरणारी बॉडी असणार आहे, फिरत फिरत खाली येणार आहे, त्याची रेडियस हे आर असणार आहे आणि हे त्याचं त्या बॉडीचं लिनियर ॲक्सेलरेशन असणार. म्हणजे या ठिकाणी आपण प्युअर रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन प्लेन, म्हणजे एखादी बॉडी अशी इन्क्लाइन प्लेनमधून जर घसरत किंवा रोलिंग होत खाली येत असेल तर त्याची वेलॉसिटी असते v इज इक्वल टू किंवा स्पीड असतो v इज इक्वल टू √2gh upon 1 plus k square upon r square, आणि त्या बॉडीचं लिनियर ॲक्सेलरेशन असतं a इज इक्वल टू g sin theta divided by 1 plus k square upon r square.